नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दिलेल्या नोटिसीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसनं खडकी रेल्वे स्टेशनवर लोणावळा पुणे लोकल ट्रेन अडवून रोष व्यक्त केला। दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेत काँग्रेस भवनाची वाट धरली। त्यामुळे भाजप आणि काँग्रेसचे समर्थक आमने-सामने आले आणि या दरम्यान सोनिया आणि राहुल गांधी यांना अटक करा अशी घोषणाबाजी सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। तर काँग्रेस समर्थकही लाठा काठा घेऊन रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं। भाजपच्या या आंदोलनानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलन केलं आणि प्रत्युत्तर दिलं। भाजपच्या कार्यालयाबाहेर जमत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली। भवनच्या समोर आंदोलन केलं गेलं आणि त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून आता डीपी रोडवर जे भाजपचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्याचा जो प्रयत्न आहे तो आपण या ठिकाणी बघतोय। काँग्रेसचे कार्यकर्ते आता झेंडे घेऊन या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या सगळ्या आंदोलकांना पोलिसांकडून अडवलं जात आहे। मोठी या ठिकाणी जी तयारी आहे ती कुठल्याही पद्धतीनं पोलीस जे आहेत ते भाजप कार्यालयापर्यंत आंदोलकांना जाऊ देणार नाहीत तशा पद्धतीची तयारी पोलिसांकडून बंदोबस्त लावून करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येनं जे आंदोलक आपण या ठिकाणी बघतोय की जे आंदोलन आहे ते या ठिकाणी घोषणाबाजी देत या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं सुरू आहे। खरं तर ईडी आणि सीबीआय या भाजपच्या संस्था झालेल्या आहेत, त्याचा गैरवापर करतायत आणि त्याचा गैरवापर करून चोराच्या उलट्या बोंबा आमच्याच कार्यालयावर येतात। त्यांना जशाच तशा प्रतिक्रिया आणि प्रत्युत्तर द्यायला युवक काँग्रेस आणि देशभरातली काँग्रेस समर्थ आहे। पण तुम्हाला अडवलं जातं या ठिकाणी। बघा, देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, तिथं असून सुद्धा आजपर्यंत कोणत्याच प्रश्नावर आपण बीजेपीच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर बघितलं नसेल। आज अचानकपणे बीजेपीच्या कार्यकर्ते रस्त्यावर कशाला आले हो? तुमची सत्ता आहे, तुमचं सर्व काही आहे, परंतु फक्त काँग्रेस पक्ष देशभरात ज्या पद्धतीने आंदोलन करतो, मला विरोध करते, तर स्टंटबाजी म्हणून आम्ही कुठंच दिसत नाहीये। तर मीडियावर स्पेस मिळवण्यासाठी या लोकांनी केलेली स्टंटबाजी होती, त्याचा विरोध म्हणून युवक काँग्रेस असताना ही आमची प्रतिक्रिया आहे।